नवऱ्याचं ऐकेल ती बायको कसली, त्यामुळे मी त्या हीच आहे बॅग जी मी काही साड्या नेसत नाही, त्यामुळे काही कार्यक्रम असले तरच त्या नेसल्या जातात. हे बघा हालत माझ्या कपाटाची. ती आमच्या झाडाचे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवली होती की माझ्या घरामध्ये घ्यायला जातो एक आणि घरी घेऊन येतो दुसरंच, आणि इथे इतके ऑप्शन असतात आणि प्राइस इतकी कमी आहे. हाय, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की मी इतके दिवस माहेरी होते. 2 दिवस झालं मी परत बेळगावला आले आणि माझ्यासोबत माझा भाऊ पण आला होता, त्यामुळे मला जास्त काही रेकॉर्ड करता आला नाही. व्हिडिओ येत होते पण ते आधी बनवलेले होते, ते मी आत्ता पोस्ट करत होते, त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ बनवले नव्हते मी. आणि आत्ता म्हटलं की आज एक व्हिडिओ बनवूया. तर मला माझी बॅग अनपॅक करायची आहे. माझ्या 3 बॅग होत्या, त्यातला एक बॅग तर मी रिकामी केली आहे. माझे कपडे वॉश करायचे होते ते मी रिकामी करून धुवून ठेवलेत. आणि दुसरी बॅग तर मम्मीने दिलेलं सगळं सामानच होतं. आणि आता तिसरी एक बॅग राहिली, ती मला रिकामी करायची आहे, तर ती करून घेते. आणि आज बघू की आजचा दिवस कसा जातो, तुमच्यासोबत शेअर करतेच. आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हीच आहे बॅग जी मला रिकामी करून ठेवायची होती, कारण अशीच ठेवली तर बॅगवर पण धूळ बसते, बॅग खराब होते. त्यामुळे मी आता ह्याच्यातले कपडे काढेन आणि ह्याला चांगलं पॅक करून वरती ठेवून देईन. आता पण थोडी धूळ बसली याच्यावरती. त्याच्यामध्ये माझ्या जास्त तर साड्याच आहेत, कारण लग्न खूप होती म्हणून मी खूप साड्या घेऊन गेले होते. पण पियाने तिच्या लग्नामध्ये मला ही साडी घेतली आहे. मी तिच्या लग्नात हीच साडी नेसली होती. लग्नाचा तर काही व्हिडिओ आला नाही, पण मी एक रील बनवला आहे, त्याच्यामध्ये मी ही साडी नेसली आहे. तुम्ही बघितला असाल ती रील तर तुम्हाला माहीत असेल, आणि जर बघितलं नसेल तर माझ्या इन्स्टा पेजवर जा आणि तिथे ती रील आहे, ती नक्की बघा. बॅग मी पटपट रिकामी करून घ्यायला सुरू केली, कारण एकदा जर ते एका कोपऱ्यात ठेवली तर ती तिथंच राहते. आणि तशी पण 2 दिवस झालं ते एका कोपऱ्यातच होती, म्हणून म्हटले की आज पूर्ण रिकामी करून घेऊ. आणि तशात मी भरपूर साड्याच घेऊन गेले होते, कारण खूप लग्न होती. माझ्या दादाच्या मुलगीचं पण लग्न होतं, त्यानंतर पियाचं लग्न होतं, आणखी एक लग्न होतं, म्हणून मी खूप साड्या घेऊन गेले होते. कारण अशा लग्नामध्येच कार्यक्रममध्येच साड्या नेसल्या जातात. रोज तर मी काही साड्या नेसत नाही, त्यामुळे काही कार्यक्रम असले तरच त्या नेसल्या जातात. इतक्या साड्या घेऊन गेले खरं, पण त्यातल्या मी फक्त 2च साड्या नेसल्या असतील, बाकीच्या काही नेसून झाल्या नाहीत. तुमच्यासोबत पण असंच होत असेल की आपण घेऊन जातो खूप सामान, पण त्यातलं अर्ध पण वापरलं जात नाही. मी दरवेळेस असंच करते, बॅग खूप भरून घेऊन जाते, पण त्यातली अर्धी पण कपडे मी वापरत नाही, तसेच परत घेऊन येते. बॅग तर मी रिकामी करून घेतली, पण आता प्रॉब्लेम असं झाला की माझ्या कपाटामध्ये अजिबातच जागा नाही आहे, कारण कसं पण भरलेलं आहे, असं कोंबलेले आहेत कपडे त्याच्यामध्ये. तर ते मला नीट करून घ्यायचं आहे. पण आज एका दिवसात तर काही होणार नाही, कारण मला सगळ्यात मेन म्हणजे फ्रीज क्लीन करून घ्यायचं आहे. तर त्यालाच माझा भरपूर असा वेळ जाणार आहे, कारण 20 दिवस मी नव्हते इथे. 20 दिवसामध्ये गणेश केव्हा केव्हा इथे येत होता, इथे जेवण वगैरे बाहेरून मागवायचा, तर त्याच्यामुळे फ्रीज तर क्लीन करावाच लागेल. आणि 20 दिवस बंद होतं, तर काय काय नको आहे ते मला बघावं लागणार आहे. आणि मी पहिला तुम्हाला कपाट दाखवते आणि मग पुढचं सांगते. हे बघा हालत माझ्या कपाटाची. असे कसे पण कपडे भरलेत, त्याच्यामुळे आता मला समजत नाही की हे कपडे कुठे ठेवू. म्हणून मला आता हे कपाट पहिला व्यवस्थित लावून घ्यावं लागेल, याच्यामध्ये जागा करून घ्यावी लागेल. असा सगळा पसारा झालाय, कसं पण ठेवलंय. आणि हे पण तसंच काहीच आहे. हे बघा जागा तर भरपूर आहे, पण फक्त ते नीट ठेवावं लागेल. माहेरी जाता वेळेस सगळी कपडे बाहेर काढून बॅग पॅक करून बाकीचे जे नको आहेत ते कपडे असेच मी कोंबून गेले होते. तर आता मला ते नीट करून घ्यायचं, पण आज तरी ते काय होणार नाही, कारण मला बाकीची पण कामं आहेत. आणखी एक गोष्ट दाखवायची म्हणजे, एक मिनिट दाखवते. मला हा कोपरा दिसतोय का, मला हा पण व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, कारण याच्यामध्ये ना सगळं आईस्क्रीमचं सामान आहे. आणि आता पाऊस तर सुरू होईलच, त्यामुळे सीझन तर संपला आहे. आता जास्त करून ऑर्डर येत नाही, तर ते पण मला करून घ्यायचं आहे. तर कदाचित याच्या पुढचे सगळे व्हिडिओज
घर क्लीन करायचेच येते, मी रोज एक कोपरा क्लीन करून घेईन. आता हे बघते, कपडे असेच आता कुठेतरी ठेवते आणि उद्या पूर्ण कपाट व्यवस्थित लावून मग ही पण कपडे त्याच्यामध्ये ठेवून घेते. आज मला फ्रीज पण क्लीन करायचं आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं, पण ते काही झालं नाही कारण मला बाहेर पण जावं लागलं आणि तिथून येऊन स्वयंपाक पण करायचा होता, त्याच्यामुळे ते राहून गेलं. आता ते मी पुन्हा केव्हा तरी करेन. पण आज ना मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, जांभळाचा जाम. ही रेसिपी खरं तर माझ्या दीदीकडून मी शिकले. तिचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि ती अस्सल कोकणी रेसिपी त्याच्यावर पोस्ट करत असेल. तुम्ही ते चॅनल नक्की जाऊन बघा. ओवीज किचन हे चॅनलचं नाव आहे. त्यानंतर आम्ही डीमार्टला पण जाणार आहोत, घरचं थोडं सामान आणायचं आहे त्यासाठी. आणि आता मी बाहेर येऊन व्हिडिओ बनवत आहे कारण आत इतकं गरम होतं, बाहेर इतक्या हवा आहे पण आतमध्ये अजिबात फक्त गरमच होतं आहे त्यामुळे. आणि फॅन चालू ठेवून तरी व्हिडिओ नाही बनवू शकत कारण फॅनचा आवाज येतो, म्हणून मी बाहेर येऊन व्हिडिओ बनवत आहे. तर असं आहे सगळं. तर आता पटकन जाऊन रेसिपी बनवते आणि त्यानंतर तयार होऊन डीमार्टला जायला निघू. चला आता जांभळाचा जाम बनवायला सुरू करू. पण त्याआधी हे सांगते की ही जांभळं आहेत ती आमच्याच झाडाची आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवली होती की माझ्या घराभोवती कोणकोणती झाडं आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला जांभळाची पण झाडं दाखवून घेतली होती. तेव्हा नुकताच लागायला सुरू झाली होती आणि आता असे पिकलेत, तर मी येत्या वेळेस तिकडून घेऊन आले होते. सगळ्यात पहिला मी सगळ्या जांभळांची बी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मिक्सरला लावून त्याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची. जांभळामधून बी काढणं खूप अवघड आहे, एक एक जांभळामधून एक एक बी काढावी लागते आणि मी जवळपास 2 तास बसले होते सगळ्या जांभळांची बी काढण्यासाठी, कारण जांभळं पण खूप होती. माझा भाऊ पण हेल्प करत होता, तरी पण आम्हा दोघांना मिळून 2 तास लागले होते. सगळी जांभळं बारीक करून झाल्यानंतर बारीक गॅस करून त्याला ठेवून द्यायचं आणि यामधलं सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये याला हलवत पण राहायचं, याच्यामुळे खाली लागणार नाही. आणि पूर्ण पाणी आटल्यानंतर जितका जाम राहिला आहे तितकी साखर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आणि मग पुन्हा हलवायचं आहे, कारण साखरेचं पाणी पण सुटतं, ते पण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. असा आपला जाम तयार होतो. याला तुम्ही एका ग्लासमध्ये 1 चमचा घालून सरबत म्हणून पण पिऊ शकता, खूप छान लागतो. तुम्ही पण नक्की बनवून बघा. जाम तर माझा बनवून झाला आणि गणेश आल्यानंतर संध्याकाळी आम्ही तयार होऊन डीमार्टला जायला निघालो. पण डीमार्टला जाण्याआधी आम्ही बेळगावच्या मार्केटमध्ये आलो कारण मला थोडे भाज्या आणि फळं पण घ्यायची होती आणि मी ते मार्केटमध्येच घेते. आणि बाहेर आले आणि काही खाल्लंच नाही, असं कसं होईल म्हणून आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी आलो. आणि खूप दिवसांनी मी पाणीपुरी खाते, मला इतकी पाणीपुरी आवडत नाही, पण आज इच्छा झाली की पाणीपुरी खाऊया म्हणून आम्ही खायला गेलो. आणि पाणीपुरी खायला गेलो खरं, पण तिथे आम्ही पाणीपुरी घेतलीच नाही, आम्ही शेवपुरी घेतली. डीमार्टमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण व्हिडिओ पण बनवते, त्याच्या आधी मी विसरलेच होते की व्हिडिओ बनवत आहे ते. तुमच्यासोबत पण असं होतं का की आपण डीमार्टमध्ये घ्यायला जातो एक आणि घरी घेऊन येतो दुसरंच, आणि घरी गेल्यानंतर लक्षात येतं की आपण जे घ्यायला गेलो होतो ते तर आपण आणलेलंच नाहीये. माझ्यासोबत हे कायम होतं, म्हणून मला गणेशने आधीच सांगितलं होतं की पहिला तुला जे घ्यायचंय ते घे आणि नंतर मग बाकीचं बघत बस. पण नवऱ्याचं ऐकेल ती बायको कसली, त्यामुळे मी त्याचं ऐकलंच नाही आणि कायमप्रमाणे जे मला घ्यायचं होतं ते सोडून मी दुसरं बघत बसले. आणि डीमार्टमध्ये आल्यानंतर आपण 4 गोष्टी एक्स्ट्राच्या घेऊनच जातो कारण इथे इतके ऑप्शन असतात आणि प्राइस इतकी कमी असते, मग एक्स्ट्राची शॉपिंग ही होतेच. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की मी डीमार्टमध्ये काय घेतलं असेल. आणि या व्हिडिओचा शेवट मी इथेच करणार आहे कारण घरी गेल्यानंतर मी काही व्हिडिओ बनवला नाही, घरी गेलो, जेवण केलं आणि झोपून गेलो, त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथे डीमार्टमध्ये संपूया. आणि थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल. आणि व्हिडिओ कसे वाटतायत तुम्हाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.